चंची तुला इकडे बघून का नाही मला लई आनंद झालाय बघ. ठीक आहे तू नोकरांच्या खोलीत आहेस, पण ठीक आहे राहायला तर मिळतंय का नाही? हा पर चंचे आता तू सतत माझ्या डोळ्यासमोर असणार आहेस बघ. हा बिचारी माझी चंची कुठं कुठं बाहेर भटकली असशील ग. पर चंचे बघ की मी तुझी एक आई असून ग तुझ्यासाठी काय बी करू शकले नाही. पर तुला हे पटतंय का? आपण दोघी बी जर रस्त्यावर असतो तर आपण काय केलं असतं? अगं मम्मी जाऊ दे की, झालं ते झालं आता. नाही ग चंचे, अगं तू हॉस्पिटलात होतीस का नाही तेव्हा बी माझ्या जीवाला घोर लागला होता बघ. मग म्या का नाही अधिपतीसनी सांगितलं होतं का तुझ्याकडे जायला, तुला बघाया. म्हणजे मला बघितल्यासारखं वाटलं असतं का तुला? बघ की ताईनं जाऊ बी दिलं नाही मला, आणि तू त्यासनी भेटली बी नाहीस तिकडं. अगं मम्मी असू दे की, झालं ते आता. मम्मी अगं कुठे घेऊन चालली? अगं अधिपतींसाठी नाश्ता घेऊन चालल्या. अगं मग थांब की, दे म्या नेती. हा खरंच की ग चंचे, माझ्या डोसक्यातच नाही आलं का? आता हितनं पुढं तूच देतेस नी चहा नाश्ता जेवण. हा काय ग मम्मी? चंचे आता मैदान मोकळं आहे, तेव्हा जरा मन लावून आणि डोसकं चालवून काम कर. म्हणजे काय होईल, ह्या घरची राणी होशील राणी. हा आणि एकदा का तू या घरची सून झालीस का नाही तर मग बघू की आपण तुझ्या सासूकडं. मम्मी हळू बोल की, का? परत घराबाहेर पडायला लागल दोघींना. अगं चंचे हे मी तुझ्या समोर बोलायला, तिला कुठे सांगायला काहीतरीच. हे घे जा नाश्ता दे जा अधिपतीस जा. अधिपती नाश्ता आणलाय. ठेव ठेव, मी खातो जा. आओ घ्या की खाऊन. अगं खात. आओ मी स्वतः बनवलाय. कसं झालंय? चांगलाय. अधिपती आता नाही का जरा घरचं खाऊन मला बी बरं वाटतंय बघा. होय का ग, त्या मास्तरीन बाईंच्या घरात तू घरचंच खात होतीस की? वय की घरचंच खात होते, पण लय ताप झालता हो तिकडं. मला पचतच नव्हतं काय बी. म्हणजे नाही का अगदी मी आपला आलेच आहे म्हणून जुलमाचा रामराम केला गत चाललेलं समद. म्हणजे आता नाही का बोलू नये खर तर बघा. पर ती इरा तुला काय बाय बोलायची हो, पण तुमची मास्तरीन बाई ह्या काय शब्दानं बी काय बी बोलली नाही हो तिला. म्हणजे आता तुमची बायको आहे असं काय बोलायला नाही पाहिजे खर तर, पण कसं आहे म्हणजे तिनं माणुसकी असल्याचा आणून मला ठेवून तर घेतलं, पण बोलायचीच नाही हो माझ्या संगत. म्हणजे एकतर बोलायची नाही आणि बोललं तर आपलं उगा दाखवाया तोडकं मोडकं, आणि परत उपकार केल्याची भावना होतीच की. झालं तुझं कामाचं बघ. मास्तरीन बाई कशा आहेत आणि काय नाहीत मला चांगलं माहिती आहे. तुझं कामाचं बघ तुझ्या. आओ म्हणजे तसं नाही काय, म्हणजे तिचं उपकार आहेतच की माझ्यावर. आता तुमची बायको म्हणल्यावर असं खरं तर नाही बोलायला पाहिजे, पण मला सांगा ती वरचढ आहेच का नाही थोडी? म्हणजे कुणाचं काय ऐकून घ्यायचं नाही काय नाही. आता इथं मावशीचं ऐकून घेतलं नाही म्हणल्यावर मग माझ्याशी कशी वागल नाही का? म्हणजे बघा आता ती जिच्यामुळं घराच्या बाहेर गेली ती माझी मावशी, तिची म्या भाची म्हणल्यावर मग माझं कसं ऐकेल ना ती, माझ्याशी कशी वागल? म्हणजे मला काय असं सांगायचं नाही का ती अशीच आहे. मी फक्त हे सांगत होते का ती माझ्या संगत कशी वागली, म्हणजे तशी ती नसल बी, मी काय असं म्हणत नाही. आता त्या दिवशी बी तो निखिल एवढं काय काय बोलला, नको नको ते बोलला. त्याला चांगलाच झापलाय आम्ही. का म्हणजे आमच्या सासूबाईंनी फोन करून सांगितलं मला सगळं, तो काय काय बोलला ते सगळं.
त्याला बोलून घेतलं फॅक्टरीत, त्याला म्हणलं माफी माग सगळ्यांची. म्हणजे माझ्यासाठी निखिलला झापलं तुम्ही? नाही नाही तसं नाही, काय कोणी बी असतं तरी हेच केलं असतं मी. आता असं बोलला म्हणल्यावर झाकणारच की. नाही म्हणजे तुम्ही त्या पिक्चर मधल्या हिरोवानीच केलं की. म्हणजे तो हिरो कसा हिरोईला वाचवण्यासाठी असं धावत जातो नाही का अचानक, तसंच. मग आता भरवतीस मला? भरू? जा कामाचं बघ. ए बाळा जा. हा. स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुलगा. हे गाणं ओळखीचं वाटतंय. कुठं ऐकलंय बरं? कुठं तरी ऐकलंय. ए बाळा कन्नड मध्ये सांगितलं का तुला? जा जा बाहेर जा. हा. ताई ताई चहा आणू का तुझ्यासाठी? नग काय आमचे आभार मानायचेत बरोबर? अगं ताई तुझ्यापासून काय लपून राहतंय का ग? पर ताई अगं तुला चेहऱ्यावरनं मनातलं कसं काय वाचता येतंय? असं म्हणतात की चेहरा हा माणसाच्या मनाचा आरसा असतो. ते वाचण्यासाठी नजर तेवढी पाहिजे. पर ताई काय बी बोल, तुझं मन का नाही लई मोठे दाखविलंच बघ तू. काय मोठं मन दाखवलं नाही आम्ही. आम्ही इथं नसताना आदिपती तिला इथं घेऊन आले. आम्ही जर तिला ठेवून घेतली नसती तर आदिपतींना काय वाटलं असतं एवढाच विचार केला आम्ही. तसं मी त्यांनी तुझा शब्द कुठे मोडलाय? बघ की तिला घरात तर घेतलंच नाही. म्हणताना तर आम्ही काही बोललो नाही, पण बघितलंच नव, आई असून बी जे तू करू शकली नाहीस ते आदिपतीने करून दाखवलं. आता तुझी लेक घरात आल्या, सुनबाई पण घरात नाही. आता बघा काय करायचं ते. म्हणजे ताई मला काय बी कळलं नाही ग. म्हणजे त वर्ण तागबात नाही ओळखता येणार तुला. सगळं इसकटूनच सांगावं लागेल. अगं तुझं स्वप्न होतं का नाही? आमची फक्त इच्छा होती, पण तुझं स्वप्न होतं की तुझी लेक या घरात सून म्हणून यावी, बरोबर? हा अगं ताई असं असं होऊ शकतंय? ते आता तुम्ही कसे प्रयत्न करताय त्याच्यावर अवलंबून आहे. आम्ही आमचं काम केलंय. आता तुम्ही मायले की ते काम तडीस कसं लावताय ते तुमच्यावर आहे. ताई असं झालं तर का नाही लई भारी होईल बघ. असं झालं तर अजूनही स्वप्नच बघताय वय? प्रत्यक्षात उतरवा, लागा कामाला लागा. बाय बाय ताई, चालतंय. अक्षरा गरम गरम वडा घ्या गं, पेपर ठेव. हो वडा खाऊन घे. गरम आहे जरा, एक 5 मिनिटांनी घे. आई मस्त झालाय वडा. हो ना? अहो तुम्ही अजून खाल्लंच नाही. अगं गरम केवढा आहे. अजून आणू का गं? नाही नाही गरम आहे अजून. येऊ का? निखिल निखिल ये ना ये. अरे बरं झालं वेळेत आलात. मी तुमच्यासाठी वडा आणते. हा नाही नाही नको, मी खाऊन आलो. अरे बस रे बस. बस बस. निखिल तू कसा आहेस? म्हणजे तुझा राग शांत झाला का? राग शांत म्हणजे खरं तर माझी चूक मला कळाली आहे. मी वाटेल तसं बोललो तुम्हाला सगळ्यांना. आई बाबा सॉरी, खरंच सॉरी, माफ करा मला. ताई खरं तर माझा काही संबंध नव्हता तुमच्या या सगळ्या गोष्टींशी, पण माझ्या आई बाबांमुळे मला हे सगळं करावं लागलं. आणि त्याचा दोष मी त्यांना नाही देणार. दोष खरं तर माझाच आहे. मला कळायला हवं होतं. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी, खरंच सॉरी. आई बाबा तुम्ही 2 मिनिट उभे राहाल का? का काय झालं? प्लीज उभे राहा ना. पण प्लीज प्लीज अरे काय
काय अहो निखिल अरे याची काय गरज आहे का हं? काय वेडेपण आहे नाही बाबा, मी गुन्हाच एवढा मोठा केलाय की ताई मला तुझ्या सुद्धा पाया पडायचंय. नाही काही काय बोलतोस निखिल. हे बघ, तुला तुझी चूक कळली ना, एवढं इनफ आहे आमच्यासाठी. आणि मुळात तू आमची का माफी मागतोयस? जिची माफी तू मागायला हवीस तिची माफी माग, किंवा नको मागूस, म्हणजे तो तुमचा प्रश्न आहे. इरा, सॉरी, मी फार मोठा अपराध केलाय तुझा. निखिल चुके अरे. निघतो मी. नाही नाही थांबा, गरम गरम वडे खाऊन जा. हा नाही आई, नको, मी परत येईन ना. सॉरी परत एकदा सगळ्यांना. येतो. इरा, अगं ते गिफ्ट देऊन दे ना त्याला. अगं नको, राहू दे. हे बघ, त्यांनी एक पाऊल पुढे टाकलंय ना, मग आपल्याला 2 पावलं पुढे जायला काहीही हरकत नाही. जा जा जा, ते किचन मध्ये गिफ्ट ठेवलेत ना, ते सगळे नेऊन दे त्याला लगेच. नको बाबा. अगं जा इरा. निखिल थांब जरा. काय झालं? हे घे तुझे गिफ्ट, ताईने द्यायला सांगितलेत. माझे कुठे, तुझेच गिफ्ट्स आहेत हे. हो म्हणजे मीच दिलेले गिफ्ट आहेत. मला एक सांग, आणि हे सगळं असं पाया पडायचं नाटक काय आहे? काय झालंय तुला? काय नाही रा, त्या चंचलाने अधिपतीला सगळं सांगितलं. अधिपतीने धमकी दिली होती मला हे सगळं करण्यासाठी. अरे देवा, म्हणजे आपला प्लॅन आपल्यावरच उलटला. हो ना, आपण जे काही करतोय ना ते आपल्यावरतीच उलटतंय. म्हणजे बघ ना, एवढं सगळं होऊन सुद्धा तुझी ताई अजून घरातच आहे. एनिवे, जाऊ दे, तू जा आतमध्ये. काय आपण जास्त वेळ बोलत बसतो ना तर संशय यायचा त्यांना. खरंय निखिल, सॉरी, म्हणजे तुला हे सगळं करावं लागतंय. ओके, जाऊ दे. चल मी निघतो, मला जायचंय अजून एका ठिकाणी हात जोडायला. कुठे? चंचला, चंचलाची सुद्धा माफी मागायची आहे मला. देवा, जाऊ दे, तू हे प्लीज घेऊन जा. मम्मी, अगं मम्मी, मी कवा धरणं शोधती तुला. मला नाही का ते रोपटी कापायची कैची आहे ना, ती पाहिजे. चल जरा दे पटकन. अगं चंची थांब. अगं ताई बघ काय म्हणाल्या. काय? तेच काल तुला सांगितलं, तोच विषय होता. भय मावशी, म्या गेलते सकाळी नाश्ता घेऊन. चंचे, मनात शिरण्याचा रस्ता जरी पोटात नसला तरी पण अधिपतींच्या मनात सुनबाईंचं राज्य आहे. तुला आधी त्यांना सिंहासनावरनं उतरवावं लागल. अगं भय मावशी, म्या काम बी सुरू केलंय. म्हणजे म्या बोलले आज अधिपतींशी का त्या अक्षदाने काय मला चांगली वागणूक दिली नाही, आश्रितासारखंच वागवलं, असं समजा काय काय सांगितलं मी त्यांना. मग काय म्हणले ते? तेच की, काहीच नाही म्हणले ते. अगं चंचे, तसं बी ते काय बी म्हणणार नाहीत. तरी बी तू तुझं काम चालू ठेव. म्हणजे बघा, तू त्यांच्या मनातनं त्या मास्तनीशाही एक एक ईट उतरवत जा आणि तुझी एक एक ईट रचत जा. म्हणजे काय होईल, त्यांच्या मनात तुझं घर होईल. हा, समजा कसं हळूहळू झालं पाहिजे. हा मम्मी, अगं तू काळजीच करू नका, मी काम सुरू केले बी. म्हणजे नाही का, मी फक्त अधिपतींना त्या अक्षदाविषयी नाही सांगणार,
अक्षदाला बी अधिपतीविषयी सांगणार. त्या अधिपतींना मी माझी अशी सवय लावते ना का माझ्याशिवाय 1 मिनिट बी करमणार नाही त्यांना. चंचला, अगं बया, अगं हे काय ग? आत्तापासूनच कर म्हणा का काय तुझ्याशिवाय त्यासनी? हा? अगं मम्मी, चंचे, अगं एवढी का हाका मारायल्यात? चल चल जाऊन बघू चल. मम्मी, अगं ते मला बोलवतायत ना व, मग तू कुठे येते सोबत? मावशी आलेस मी बघून. अधिपती, नाश्ता केला काय? केला. कसा झालता? मी बनवलेला. होय, सांगितलंस की तू बनवलं होतं, चांगलं झालं. अधिपती, थँक्यू बर का. आता का रोज थँक्यू म्हणणार आहेस? आलेच नव्ह आता, राहून दे. नाही नाही नाही, त्याच्यासाठी नाही, म्हणजे तुम्ही त्या निखिलला माझी माफी मागायला लावली, मला लय भारी वाटलं बर का. बोलच होता तो तसा, माफी मागायला लागणारच होती त्याला. तू काय तुझ्या जागी कोण बी असतं तरी मी माफी मागायलाच लावली असती. हा म्हणजे तुम्ही माझ्यासाठी एवढं केलं म्हणजे मानच दिलात की मला. तो मुद्दा नाही, पण कुठल्याच पोरगीला असं काय बोलायचं त्याला अधिकारच नाही ना. तो जर म्हणला असता मी माफी मागणार नाही, तुला उचलून आणून फेकला असतं तुझ्या पायाशी, माफी मागायला लावली असती. थँक्यू बर का. आणि आता ही खोली तुम्ही नका आवडू, मॅच आवडते. ए नाही नाही, असलं काय करू नको, तसली काय सवय नको, माझं मी आवडतो. जा जा जा, तुझा कामाचं बघ, बाकीचं काय. शाळेतलं गाणं अधिपतींच्या तोंडात कसं काय? मास्तरडीनं शिकवलं का यांचं हेच शिकलेत? काय भानगड आहे ही? आई, खरंच मस्त झाले होते हा वडे. हो ना. खरंच मस्त झाले होते हा. काय झालं तू असं चेहरा पाडून का बसलेस? चांगली गोष्ट घडलीये ना? मनावरचं मनभर ओझं उतरलं. कॉफी घ्या. अक्षराचं कमी होतं की काय? इराचं असं झालं. मला तर बाई माझ्या मनात वेगवेगळे विचार येत होते. काय चाललंय आपल्या घरात? हा घे ग बाळा. निखिलने खरंच मोठं मन दाखवलं. खरं तर माफी वगैरे मागायची काही गरज नव्हती, पण ठीक आहे. त्याची चूक उशिरा का होईना त्याला कळली ना. ही चांगली गोष्ट झाली. खरंच मलाही असंच वाटतं. खूप चांगली गोष्ट आहे. म्हणजे आपल्या आईबाबांच्या प्रभावाखालून असं बाहेर येणं आणि स्वतःचा स्टँड घेणं हे सोपं नाहीये. बरोबर आहे. नाही, तुझ्या इतकं चांगला दुसऱ्या कुणाला कळणार नाही का हे? तू टोमणा मार इरा, पण हे खरंय. खरं तेच बोलतेय. म्हणजे आई वडिलांचं ऐकूच नाही का मुलांनी? अहो नाही बाबा, मला तसं नाही म्हणायचंय. पण जर एखादी गोष्ट चुकत असेल आई बाबांची, तर त्यांना ती चुकतीये हे सांगण्याचं धाडस हवं ना आपल्याला. जर तसं नाही सांगितलं तर कुणाचं नुकसान होतं? अख्ख्या घराचं नुकसान होतं, हो की नाही? नाही, हे वाक्य तुझं पटलं मला अक्षरा. कारण आई वडील देवाच्या ठिकाणी असले तरी शेवटी हाडामासाची माणसं आहेत ग, आणि तीही चुकूच शकतात ना. म्हणजे ताईला घरी ठेवून तुम्ही जसे चुकताय तसंच नाही का? झालं बोलल्या, छान बोलल्या. म्हणजे काय? हं? आपल्या मुलीला आपण आपल्या घरी ठेवू शकत नाही? चूक आहे ते. बाबा, अहो मी गंमत करत होते. तेवढं सिरियसली घेऊ नका. अरे वा 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 वा, गंमत करत होती बरं. काही गंमत करत होती. का? गंमत नाही करू शकत? इरा, गंमत करू शकतेस आणि तू करत होतीस. फक्त हल्ली तू गंमत करणं विसरली होतीस म्हणून म्हणते. ए अक्षरा, इरा, तुम्हाला दोघींना सांगतो हं. हे बघा, तुम्ही दोघी जणी ना तुमच्या आईकडे क्लास लावा. कसला? अगं, नवऱ्याला मुठीत कसं ठेवायचं
याच्यावर अख्खं पुस्तक लिहू शकते तुमची आई. पुस्तकच कशाला, अख्खा ग्रंथ लिहू शकते बरं का. आई